आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी बेसिक इलेक्ट्रिसिटीचा पहिला धडा वीज परिचय. विजेची ओळख. मुळात वीज म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आकाशातून चमकणारी वीज. ही वीज आहे का? हो आहे. येस. पण ज्या विजेचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे त्या विजेचा विचार करताना आपल्याला असं नेहमी लक्षात येतं की वीज म्हणजे आपण काय ओळखतो? घरात आपल्या इलेक्ट्रिक सप्लाय म्हणून जी वीज आपण वापरतो ती वीज. त्याने आपण पंखा फिरवतो, त्याने आपण दिवे लावतो, ट्यूबलाइट्स लावतो, मिक्सर फिरवतो, फ्रीज चालवतो, घरात कपड्यांना इस्त्री करतो का? हो करतो. अनेक प्रकारची कामं करतो. विहिरीतलं पाणी वर टाकीत चढवतो, चक्की चालवतो. जगातली जेवढी पण कामं आहेत त्यातली बहुतांश कामं ही एकटी वीज करत असते. आता ही जी वीज आहे ही वीज नेमकी येते कुठून? तिची निर्मिती कशी होते? तिचे स्रोत काय आहेत? तिचा वापर कसा करायचा? हे सगळंच आपल्याला शिकायचं आहे. काहीच आपल्याला माहित नाहीये, कल्पना नाहीये आणि आजपासून आपण श्री गणेशा करतोय विजेचा परिचय. आता आपल्याला माहित आहे की कुठलाही पदार्थ असू दे तो त्याच्या सूक्ष्मतम कणांपासून बनलेला आहे आणि या सूक्ष्मतम कणांना आपण म्हणतो अणू. बरोबर? पदार्थाचा तो सूक्ष्मतम कण जो अविभाज्य आहे, ज्याचे आणखी तुकडे करता येत नाही, अशी आपली पूर्वी संकल्पना होती. मात्र या कणामध्ये त्या पदार्थाचे सगळे गुणधर्म असतात. म्हणजे साखरेचा सगळ्यात छोटा कण जर तुम्ही घेतला ज्याला आपण अणू म्हणूया तर तो पाण्यात विरघळणार का? तर हो विरघळणार. तो गोड लागणार का? हो गोड लागणार. साखरेचे जे गुणधर्म त्याच्यात आहेत ते सगळे त्या अणूमध्ये पण असणार. ही झाली ढोबळमानाने अणूची व्याख्या. पण अणू जर तुम्ही डिवाइड करून बघितला तर अणूमध्ये प्रामुख्याने दोन भाग दिसतात. अणूचं केंद्र आणि अणूच्या रिव्हॉल्विंग शेल्स कंटेनिंग इलेक्ट्रॉन. अणूचं केंद्रक हे रिजिड आहे, मध्यभागावरती स्थिर आहे आणि त्यामध्ये धनभारित कण आहेत आणि उदासीन कुठलाही चार्ज नसलेले कण आहेत. जे धनभारित कण आहेत त्याला आपण प्रोटॉन म्हणतो आणि जे उदासीन कण आहेत ज्यांच्यावर कुठलाही चार्ज नाही त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन उदासीन नो चार्ज, चार्ज लेस. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने सगळं अणूचं मास वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे आणि त्याच्या भोवती रिव्हॉल्विंग फिरणारे जसे सूर्याभोवती ग्रह फिरतात त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. कुठच्याही ऍटम मध्ये जितके प्रोटॉन असतील तितकेच इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, कण आहेत. ते त्याच्यामध्ये काय असतात? फिरत असतात आपल्या आपल्या कक्षेतून. मराठीत कक्ष म्हणतात, ऑर्बिट्स. आपल्या आपल्या ऑर्बिट मधून आपल्या आपल्या कक्षेतून फिरत असतात. हे सगळं बेसिकली आपल्याला माहित आहे. मी फक्त परत एकदा त्याची काय करून दिली तुम्हाला? उजळणी करून दिली. येते लक्षात? आता जितके पॉझिटिव्ह चार्ज आहेत, समजा आता इथे मी पिवळ्या रंगाने प्रोटॉन दाखवले. किती प्रोटॉन आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 पॉझिटिव्ह चार्ज झाले आणि इलेक्ट्रॉन किती आहेत? पहिल्या ऑर्बिट मध्ये 1 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 2 3 4 5 6 7. 2 and 7 9. जितके प्रोटॉन आहेत तितकेच इलेक्ट्रॉन आहेत. त्याचा जर 9 प्रोटॉन असेल तर हा फ्लोरीनचा ऍटम आहे. लक्षात घ्यायला हरकत नाही तुम्हाला. हा कशाचा ऍटम आहे? फ्लोरीनचा ऍटम आहे. त्यामुळे बेसिकली तुमचा कुठलाही अणू हा
चार्जलेस, भार रहित असतो. जितके प्रोटॉन आहेत तितके इलेक्ट्रॉन आहेत. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज समसमान. समजा धन 5 अधिक ऋण 5 केला तर किंमत 0 येते ना. सेम केस, पॉझिटिव्ह चार्ज 9, निगेटिव्ह चार्ज 9, चार्जलेस. बेसिकली कुठलाही ऍटम हा चार्ज लेस असतो. पण प्रत्येक पदार्थाला बाळांनो स्थिर स्थिती प्राप्त करायची असते. त्याच्या जवळच्या, सगळ्यात जवळच्या इनर्ट गॅसचं कॉम्बिनेशन त्याला करायचं असतं, कॉन्फिगरेशन सॉरी. त्यामुळे तो सतत अणूची, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत असतो. आता सपोज ह्या क्लोरीनने एखादा इलेक्ट्रॉन घेतला दुसऱ्याकडून, समजा सोडियम आहे त्याच्याकडून घेतला, तर ह्याच्याकडे आणखी एक इलेक्ट्रॉन आला म्हणून इलेक्ट्रॉन होतील 10, प्रोटॉन राहतील 9, म्हणजे तो निगेटिव्हली चार्ज होईल. त्याचा ऍटम न राहता तो आयन मध्ये बदलेल. फ्लोरीनचा आयन होईल, आयन, निगेटिव्ह चार्ज. येथे लक्षात. अशा वेळेला मात्र तो चार्ज होणार. आणि मग असे चार्ज आयन एकामेकाला वीज म्हणजे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला एकाकडून दुसऱ्याकडे जातो त्यावेळेला जाताना चार्ज सकट जातो, म्हणजेच वीज प्रवाहित होते खूप सूक्ष्म प्रमाणात. येते लक्षात. वीज निर्माण कशी होते? चार्ज दिला की देणारा पॉझिटिव्ह आणि घेणारा निगेटिव्ह, दोन प्रकार तयार झाले आयनचे. ह्या प्रकारातून आपण विजेचे, ह्या प्रकारे आपण वीज देवाणघेवाण करणार. विजेचे प्रकार पडतात दोन, एक स्थिर विद्युत आणि दुसरी प्रवाही विद्युत. स्थिर विद्युत म्हणजे काय? जी विद्युत घर्षणाने आपण निर्माण करतो. जी विद्युत घर्षणाने आपण निर्माण करतो आणि ती त्या पदार्थातच राहते, तिथून पुढे तुम्ही ती प्रवाहित करू शकत नाही, त्याला म्हणतात स्थिर विद्युत. स्थिर विद्युत म्हणजे तुम्हाला साधं सोपं सांगतो. समजा एक तुमच्याकडे रेशमी कपडा आहे आणि एक काचेची दांडी आहे, नळी आहे, आणि जर तुम्ही त्याच्यावरती घासली तर तुमच्या त्या काचेच्या रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. किंवा फणी घ्या आणि ती केसामध्ये घरघर 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 घासा आणि कागदाचे बारीक कपटे करा, तर तुमचे कागदाचे कपटे त्या फणीवरती येतील. का? तर आपले केस आणि प्लॅस्टिकची फणी यांच्यामध्ये जे घर्षण होणार आहे त्या घर्षणातून त्याच्यात वीज निर्माण होणार. पण म्हणजे काय? त्या फणीतली वीज घेऊन मी फॅन फिरवू शकेन का? नो, इट्स नॉट पॉसिबल. ती त्या फणीच्या टिपवरच फक्त स्थिर राहणार आहे. त्यामुळे स्थिर विद्युत हिचा आपल्याला कामासाठी काही उपयोग नाही, हिच्याकडून काम करून घेता येत नाही. मग कुठली विद्युत पाहिजे? प्रवाही विद्युत पाहिजे. प्रवाही विद्युत कोण देणार? ऍटम्स देणार. एकातून दुसऱ्याला, दुसऱ्यातून तिसऱ्याला, तिसऱ्यातून चौथ्याला इलेक्ट्रॉन प्रवाहित करत राहणार. मग पदार्थाच्या गुणधर्मानुसार काही वाहक पदार्थ असतात, काही अवाहक पदार्थ असतात. मेटल्स मध्ये उष्णता आणि वीज सहजपणे प्रवाहित होते, हे सगळं तुम्ही शिकलाय. तसं प्रवाही तारेतून ती वीज वाहून नेता येणार आणि जिथे कुठे वाहून नेली तिथे ती वापरता येणार. त्यासाठी आपल्याला लागते ती प्रवाही विद्युत लागते. आणि आपण जो काही आता अभ्यास करणार तो सगळा प्रवाही विद्युतचाच अभ्यास करणार. विद्युत निर्मिती करायची कशी? त्याचे स्त्रोत काय आहे? तर आपण घर्षणाने सुद्धा विद्युत निर्मिती करू शकतो, पण ती स्थिर विद्युत असते, तिचा काही उपयोग नाही. आत्ताच सांगितलं. प्रकाशाने सुद्धा वीज निर्माण करता येते. बघा, कशापासूनही वीज निर्माण होते आणि विजेपासून काही होऊ शकते. प्रकाशापासून वीज. सोलर पॅनल आपण बघतो. सोलर पॅनलवरती सूर्यकिरण पडली की त्याच्या मागे बॅटरी असते, बॅटरीतून आपण वीज मिळवतो. म्हणजे प्रकाश कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. आणि विजेपासून प्रकाश आपण मिळवतो. बल्ब लावतो, ट्यूब लावतो, हॅलोजन लावतो. म्हणजे प्रकाशाची वीज, विजेचा प्रकाश.
किंवा यांत्रिक क्रियेने वीज मिळवली तर यांत्रिक क्रियेने वीज, आणि विजेवर आपण यंत्र फिरवतो म्हणजे विजेवर यांत्रिक क्रिया. वीज कुठूनही कशीही रूपांतरित करून घेता येते आणि कशीही रूपांतरित करून देता येते. विजेचे हे वैशिष्ट्य आहे, हे आपण शिकणार आहोत. तर प्रकाशाने वीज निर्मिती होते. सोलर पॅनल्स, उष्णतेने सुद्धा वीज निर्मिती होते, पण फार कमी. लक्षात घ्या, जी थर्मोकपल युनिट्स असतात त्यांना जर तुम्ही उष्णता दिली तर जितक्या प्रमाणात उष्णता द्याल तितक्या प्रमाणात विद्युत दाब निर्माण होतो. ह्याचा वापर प्रत्यक्षात होत नाही. रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती, वेगवेगळ्या पदार्थांच्या रासायनिक अभिक्रिया होत असतात आणि या अभिक्रियांमुळे आपण वीज निर्माण करून घेतो. फॉर एक्झाम्पल, तुमची विजेची बॅटरी, सेल मधनं तुम्ही प्रत्यक्षात रासायनिक ऊर्जा असते ती सेल मध्ये बनलेली, ती तुम्ही विजेमध्ये कन्वर्ट करता आणि तुम्हाला रात्री उजेड मिळतो. आणि यांत्रिक क्रियेतून विद्युत निर्मिती, ह्याच्यामध्ये मोठी मोठी टर्बाइन्स वगैरे फिरवली जातात, जनरेटर्स फिरवले जातात आणि वीज निर्माण होते. हे सगळे आपण वीज निर्मितीचे काय बघितले? स्त्रोत बघितले. तुम्हाला खूप त्रोटक माहिती आहे बाळांनो, 1 2 3 4 एवढ्याच वाक्यात. त्यामुळे ह्याच्यात काय आपल्याला डिटेल घुसायचं नाही. आता विद्युत ऊर्जा आपण का वापरतो? पहिलं मी सांगितलं तुम्हाला सहज रूपांतर. बोललो की नाही? कोणत्याही प्रकारच्या वस्तूपासून आपण वीज निर्माण करू शकतो आणि स्त्रोतापासून, आणि विजेला कोणत्याही प्रकारच्या स्त्रोतात बदलू शकतो. प्रकाशापासून वीज मिळवली, विजेपासून प्रकाश घेतला, विजेपासून यांत्रिक ऊर्जा घेतली, विजेपासून उष्णता ऊर्जा घेतली. फॉर एक्झाम्पल इस्त्री. म्हणजे वीज कोणत्याही रूपातून कन्वर्ट होते, कोणत्याही स्त्रोतातून वीज तयार होते आणि विजेपासून कोणताही स्त्रोत तयार होतो. इझी टू ट्रान्सफॉर्म, सहज रूपांतरण करता येतं विजेचे. दुसरं, गरजेप्रमाणे वीज आपण बॅटरीमध्ये साठवून ठेवू शकतो. म्हणून तर लाईट गेल्यावर इन्व्हर्टर आपल्याला काम करतो, परत दिवे पेटतात. येते लक्षात? गाड्या चालतात. स्टोर्ड एनर्जी, विजेचं तुम्ही स्टोरेज करू शकता. प्रत्यक्षात बाळांनो, हे जरी तुम्हाला मी फायदा म्हणून सांगत असलो, महत्व म्हणून सांगत असलो, तरी ज्या प्रमाणात वीज निर्माण होते त्या प्रमाणात स्टोअर करता येत नाही, हा ड्रॉबॅक आहे. कारण किती मोठ्या बॅटऱ्या तयार करणार तुम्ही, किती वीज साठवणार? काही या खोली एवढी बॅटरी करायची आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एका घराचं युनिट मिळवायचं शक्य नाही. त्यामुळे स्टोरेज हे खरं म्हणजे लिमिटेशन आहे, पण काही प्रमाणात आपण वीज साठवू शकतो आणि गरजेप्रमाणे वापरू शकतो. तिसरा तुम्हाला फायदा सांगतो, सुलभ वहन. या ठिकाणची वीज त्या ठिकाणापर्यंत सहज वापरून नेता येते. म्हणजे साधं, आता आपल्या जवळचं वीज निर्मिती केंद्र आहे राधानगरी, तर राधानगरीची वीज सावंतवाडीपर्यंत येते आणि आपण घरात बसून वापरतो. ती काय सावंतवाडीच्या एमएससीबी ऑफिस तयार करत नाही. टॉवरवर ती वीज आणली जाते, आपल्याला माहिती आहे. टॉवरवर नंतर ती खांबावर येते, खांबावरून ती घरात येते. सहजपणे एका ठिकाणची वीज दुसऱ्या ठिकाणी तुम्ही वाहून नेऊ शकता अत्यंत कमी खर्चात. हे तिसरं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर सुलभ नियंत्रण. सुलभ नियंत्रण, सुलभ नियंत्रण म्हणजे काय? तर तुम्ही ती कंट्रोल करू शकता. तुम्ही ती कंट्रोल करू शकता. तुम्हाला ती वापरत असताना कमी पाहिजे, जास्त पाहिजे, नकोच आहे, बंद करून ठेवतो, हे सगळं सहजपणे नियंत्रित करता येतं. ही झाली विजेची अगदी बेसिक ओळख. वीज कशी निर्माण होते, विजेचे प्रकार कुठले? स्थिर विद्युत, प्रवाही विद्युत. स्थिर विद्युत तर आपण वापरत नाही, प्रवाही विद्युत आपण वापरतो. ह्या विजेचे निर्मितीचे स्रोत काय? त्याच्यासाठी आपण घर्षण
प्रकाश, उष्णता, रासायनिक क्रिया आणि यांत्रिक क्रिया हे स्रोत म्हणून बघितले आणि विजेचं महत्व. हा इथं आपण पार्ट 1 संपवतोय बाळांनो. पार्ट 2 मध्ये आपण निर्मितीची क्रिया बघणार आहोत. काय बघणार आहोत? वीज निर्मितीची क्रिया. पारंपरिक पद्धतीने कशी निर्माण होते आणि अपारंपरिक पद्धतीने कशी निर्माण होते. ओके, इथं आपला पार्ट 1 संपला.